तर खरातकडून माहिती घेऊन एन्काउंटर होणार असं नाना पटोलेंनी म्हटलंय। खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश, नाना पटोले यांचा आरोप। मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असं पटोले यांनी म्हटलंय। तर नाना पटोलेंनी मंत्र्यांची नावं मुख्यमंत्र्यांकडे द्यावी असं संजय शिरसाट म्हणतायत। आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की घरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एफशीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे। की वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार। पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत। त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात। आणि या 4च्या 4 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू। हा ओएसी ही एक टीम तयार करण्याच्या भानगडीत आहे। सुशिक्षित मुलांना, तरुण वयातील मुलांना आणि मुलींना आपल्याकडे अट्रॅक्शन करून त्यांना त्याचा वापर हा या समाजामध्ये दुही पसरवण्यासाठी करायचा आहे। कट्टरता त्याला निर्माण करायची आहे। आणि जर तुम्ही त्या अशा या प्रकरणामध्ये जर तुम्ही शहीद झाले तर तुमको जन्नत नसीब होगी हे सांगायला सुद्धा तो मागे पुढे पाहणार नाही। मुख्यमंत्र्यांना द्यायला पाहिजे, मान्य आहे। जाहीर का करत नाही? पुन्हा रोखला जाहीर करायला नाना पटोलेंना। जाहीर करावी ना, आजच जाहीर करावी। माझा त्यांना निरोप सांगा की जाहीर करायला सांगितलं आहे। असं आहे, काहीतरी प्रसिद्धी मिळण्याकरता बोलायचं। राहिला रुपाली चाकणकरचा प्रश्न, त्यांना जर बोलवलं असेल तर पोलीस योग्य वेळी त्यांच्याबद्दलची भूमिका आपल्यासमोर